आपल्याकडे कांतारासारख्या मूव्ही का बनत नाहीत? आपल्याकडे त्याच्या कथा नाहीत का? आहेत. आपल्याकडे सुद्धा कांतारासारख्या कथा आहेत. पण आपणच त्या कथांना बोथट करतो, त्यांना न्याय देण्यात कमी पडतो. नमस्कार मित्रहो, आज रिव्ह्यू करूया देवखेळ या नावाच्या वेबसिरीजचा. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी. ही कथा कोकणातल्या शिमगा या उत्सवातल्या शंकासूर नावाच्या पात्रभोवती फिरते. कसा तो देव शिमग्यानंतर गावातल्या दुष्ट लोकांचा एक एक करून नायनाट करतो, त्यांना मारतो, हे दाखवले जाते. पण त्या देवाच्या आड दुसरं कोणी आहे का, जो या गावातल्या लोकांचा खून करतोय? याच्याच तपासाची कहाणी म्हणजे देवखेळ. खरं तर शंकासूर याची व्यक्तिरेखा आणि त्यामागचीच त्याची स्टोरी ही खूप प्रभावी आहे आणि ती तितक्याच ताकदीने जर समोर मांडली असती तर मराठीत एक जबरदस्त वेबसिरीज तयार झाली असती. पण मराठी माणसांना हे रुचेल का, असा कदाचित विचार करून त्यांनी कथेला थोडं बोथट केलं. त्यामुळे संपूर्ण कथेला, सगळ्या इन्व्हेस्टिगेशनला एक बालिश स्वरूप आल्याचं दिसतं आणि देवखेळ ही सिरीज एक पोरखेळ बनून राहते. सुरुवातीला बोलूया वेबसिरीजच्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल. शिमग्याचा उत्सव खूप छान पद्धतीने दाखवला आहे. शंकासुराचा गेटअपसुद्धा खूप छान आहे. त्याचं ते नाचणं, विविध प्रसंगांना समोर उभं असणं हे भयानकही वाटतं आणि उत्कंठाही वाढवतं. सिनेमॅटोग्राफी ही सुद्धा या वेबसिरीजची एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कोकण, आसपासचा निसर्ग, वाडे, तो तलाव खूप छान पद्धतीने चित्रित केला आहे. बॅकग्राऊंड म्युझिकही उत्तम आहे. ते सीनची गंभीरता तर वाढतच, शिवाय पुढे काय होईल याची उत्कंठाही वाढवतं. सर्व सपोर्टिंग कास्टने उत्तम काम केले आहे. बहुधा सपोर्टिंग कास्ट ही कोकणातलीच असावी. त्यांचा लहजा, बोलण्याची पद्धत लगेच समजते, जी या कथेची महत्त्वाची बाब आहे. मग हे असं सगळं चांगलं असताना पाणी कुठे मुरतं? तर बऱ्याच ठिकाणी मुरतं. सर्वात पहिली खटकणारी गोष्ट म्हणजे मुख्य कलाकारांचा अभिनय, त्यांची देहबोली आणि इन्व्हॉल्वमेंट. अंकुश चौधरी कुठल्याही अँगलने डॅशिंग इन्स्पेक्टर वाटतच नाही. त्यापेक्षा तो एक खंगलेला रुग्ण जास्त वाटतो. प्राजक्ता माळीचा अभिनय म्हणजे एक उसणं अवसान वाटतं. तिच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये किंवा शांत बसण्यामध्ये सुद्धा एक खोटेपणा जाणवतो. या दोन्ही मुख्य पात्रांच्या अभिनयामध्ये एक ढिसाळपणा दिसतो. केवळ संवाद चांगले होते म्हणून ते तरुण गेले असंच म्हणता येईल. कथा अजून चांगली नक्कीच करता आली असती. त्यायोगे सस्पेन्स आणि इन्व्हेस्टिगेशनची उंची नक्कीच वाढवता आली असती. ह्यात शंकासुराची कथा सांगताना असे सांगितले जाते की याचे मूळ नाव हयग्रीव आणि या हयग्रीवाने ब्रह्माकडे असलेले 4ही वेद पळवले आणि तो समुद्रात एका शंकूमध्ये जाऊन बसला, म्हणून त्याचं नाव शंकासूर किंवा संकासूर. आणि मग विष्णूने मत्स्यावतार घेऊन त्याचा वध केला. परंतु पुराणांमध्ये आपल्याला वेगळं चित्र दिसतं. खरं तर मधू आणि कैटभ या 2 दैत्यांनी ब्रह्माकडचे 4ही वेद पळवले होते आणि ते परत मिळवण्यासाठी विष्णूने हयग्रीवचा अवतार घेतला होता, ज्याचं तोंड म्हणजे मुख घोड्याचं आणि शरीर माणसाचं होतं. हयग्रीव हा दैत्य नसून विष्णूचा अवतार होता. कदाचित हे 2 वेगळे हयग्रीव असावेत असं आपण मानू. असो, वळूया या वेबसिरीजच्या अजून एका निगेटिव्ह गोष्टीकडे. ती गोष्ट म्हणजे संथपणा. ह्या वेबसिरीजचा बराचसा वेळ एकमेकांचे रिॲक्शन टिपण्यात, 2 संवादांमध्ये मोठा गॅप देण्यात आणि त्याच गोष्टी परत परत बोलण्यात घालवला आहे. ही 7 एपिसोडची वेबसिरीज केवळ 6 एपिसोडमध्ये संपवता आली असती, एवढा संथपणा या वेबसिरीजमध्ये जाणवतो. झी5ने जरी याची ओरिजिनल वेबसिरीज म्हणून जाहिरात केली असली तरी ही वेबसिरीज बघताना आपल्याला दशावतार हा मूव्ही आणि हरिकथा नावाची वेबसिरीज नक्की आठवते. शोषित वर्गाकडून केवळ बदला घेण्यासाठी केलेला हा सगळा व्याप हा या तिघांमधला एक कॉमन धागा आहे. मी देवखेळ या वेबसिरीजला देईल 10 पैकी 5 मार्क्स. कारण किरकोळ फरकाने आपण हे आधी सगळं बघितलेलं आहे. यात नाविन्य काही नाही. शंकासुराचं पात्र हे नवीन होतं. त्यात अजून सस्पेन्स, अजून काहीतरी गोष्टी ॲड केल्या असत्या तर ते नक्कीच पात्र रंजक ठरलं असतं असं मला वाटतं. बाकी तुम्ही ही वेबसिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.